नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। आज दिनांक 5 मे 2026 रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 3 मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत। सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। यामधील पहिला निर्णय म्हणजे आदिवासी बांधवांच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या 5 प्राथमिक व 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली असून आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे। यानुसार डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतिमान होणार आहे। त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तराचे 3 अभियांत्रिकीय अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यानुसार सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील अभियांत्रिकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार प्रत्येकी 60 प्रवेश क्षमतेचे AI अँड मिशन लर्निंग तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असे 3 नवे अभियांत्रिकीय अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्याचबरोबर तिसरा निर्णय म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या माध्यमातून चालवण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकीय महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार आहे तसेच अद्ययावत शैक्षणिक सोयीसुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकीय शिक्षण उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध होणार आहे।